महाराजांचा असून मराठी भाषिक भक्त समाजास सहज समजावे म्हणून हिंदी भाषेतून मराठी भाषेत रूपांतरित करण्यात आलेला आहे. और ज्ञान सब ज्ञानडी कबीर ज्ञान सो ज्ञान और जैसे गोला तोब कायम करता चले मैदान. जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांचे अमृत वचन सर्व पवित्र धर्मांच्या व पवित्र शास्त्रांच्या आधारावर. तर गीता ज्ञानदाता 8व्या अध्यायाच्या 13व्या श्लोकात म्हणतो, ओम इति एकाक्षरम ब्रह्म व्याहरण माम अनुस्मरण य प्रयाती त्यजन देहम स याती परमाम गतिम. मज ब्रह्मचा केवळ एक ओम मंत्र आहे आणि याचा जो उच्चारण करताना जो शरीर सोडून जातो, ओम नामाने मिळणारी जी परमगती होती त्याला प्राप्त होतो. ती कोणती आहे? ब्रह्मलोक. ओम नामाने ब्रह्मच आहे, ब्रह्मलोकात राहतो ब्रह्म, तर ब्रह्मप्राप्ती होते. 8व्या अध्यायाच्या 16व्या श्लोकात लिहिलंय की ब्रह्मलोकपर्यंत ही जन्म मृत्यूच्या आतच. हा देखील पूर्ण मोक्ष नाही झाला, कारण की ब्रह्मलोकात गेलेले प्राणी परत येतात. आणि गीता ज्ञानदाता स्वतः सुद्धा सांगतो 2ऱ्या अध्यायाच्या 12व्या श्लोकात, 4थ्या अध्यायाच्या 5 आणि 9 श्लोकात, 10व्या अध्यायाच्या 2ऱ्या श्लोकात की अर्जुन तुझे आणि माझे खूप जन्म झालेले आहेत. म्हणून 18व्या अध्यायाच्या 62व्या श्लोकात गीता ज्ञानदाता सांगतो की तू सर्व भावाने त्या परमेश्वराला शरण जा, त्याच्या कृपेने तू परमशांतीला सनातन परमधामाला प्राप्त होशील. गीतेच्या अध्याय नंबर 15 श्लोक नंबर 4 मध्ये सांगितले की जेव्हा तत्वदर्शी संत भेटतील त्यानंतर त्या परमेश्वराच्या त्या परमपदाचा शोध घेतला पाहिजे जिथे गेल्यानंतर साधक पुन्हा परतून संसारात येत नाहीत. आणि ज्या परमेश्वराने सर्व ब्रह्मांडांची रचना केली आहे आणि केवळ त्याचीच भक्ती करा, हे गीता ज्ञानदाता सांगतो. तर याने सिद्ध आहे की श्रीमद भगवद्गीतेचं ज्ञान देणाऱ्यापेक्षाही अजून एक सुप्रीम पॉवर आहे. आता श्रीमद भगवद्गीतेचं ज्ञान कोण देत आहे? जो हे म्हणतोय की माझं एक ओम नाम आहे. ओम नाम ब्रह्मच आहे. आणि हा ब्रह्म कोण आहे? हा काळ आहे. याने प्रतिज्ञा करून ठेवली की मी कोणाही समोर प्रत्यक्ष रूपाने येणार नाही, माझं कर्म आणि जन्म अलौकिक आहेत. गीताजी अध्याय नंबर 4 आणि श्लोक नंबर 9 मध्ये सांगतो की अर्जुन माझे कर्म आणि जन्म दिव्य आहेत, अलौकिक आहेत. आता पुण्यात्म्यांनो, आता आम्ही तुम्हाला श्रीमद भगवद्गीताजींचं ज्ञान कोणी सांगितलंय हे थोडंसं संक्षिप्त रूपात सांगतो. श्रीकृष्णजींचा तर रोलच नाहीये गीताजींच्या ज्ञानामध्ये. कसं? तर श्रीकृष्णजी युद्धाच्या पक्षात नव्हते या महाभारताच्या युद्धात, आणि 3 वेळा ते गेले शांतिदूत बनून. समजावण्याचा प्रयत्न केलाय कौरव आणि पांडव यांना. शेवटी इथपर्यंत निर्णय घेतला की एका बाजूला मी असेन, एका बाजूला माझी सेना असेल, आणि मी शस्त्र सुद्धा नाही उचलणार, प्रतिज्ञा केली. तर पुण्यात्म्यांनो, जो महापुरुष असं सांगतो की मी हत्यारही नाही उचलणार, मग काय तो युद्धाचा सल्ला देऊ शकतो? नाही. आता जेव्हा यांनी पाहिलं, कोणी? या काल भगवानांनी, आणि हा गीताजी अध्याय नंबर 7 श्लोक नंबर 24 आणि 25 मध्ये स्पष्ट करतो की मी आपल्या योगमायेने लपून राहतो, मी कधी कुणाच्या समोर येत नाही. हा माझा अटळ अनुत्तम, अव्यय अनुत्तम म्हणजे निकृष्ट नियम आहे. याहून निकृष्ट काय असू शकतं की जो पिता आपल्या मुलांसमोर येत नाही, म्हणजे त्यात काही दोष आहे? या कारणाने या प्रकारे तो स्पष्ट करतो की मी माझ्या योगमायाने लपून राहतो. आणि मज अव्यक्तम व्यक्तिम आपणम मन्यन्ते, मज अव्यक्ताला मी अव्यक्त राहतो आणि मला कृष्ण मानतात हे मूर्ख जनू समुदाय. आय एम नॉट कृष्ण, गीता ज्ञानदाता सांगतो. आता हे याचे जन्म आणि कर्म कसे अलौकिक आहेत? पुण्यात्म्यांनो, हा काळ जसा आहे, जसं आपण श्री शिव पुराणांमध्ये या विद्वेश्वर संहितेमध्ये लिहिलंय, आपल्याला दाखवतो. तर त्यात काय लिहिलंय की ब्रह्मा आणि विष्णूंचं याच गोष्टींवरून युद्ध झालं. ब्रह्माजी म्हणतात विष्णूजीला की
मी मी तुझा पिता आहे, जनक आहे, तुझी उत्पत्ती मी केली आहे. विष्णूजी म्हणतात मी तुझा पिता आहे, तुझी उत्पत्ती माझ्या नाभिकमळातून झाली आहे. याच गोष्टीवरून यांचं युद्ध झालं. यांचं युद्ध समाप्त करण्यासाठी यांचा पिता, ज्यांनी हे गीतेचं ज्ञान सांगितलं, हा यांचा पिता आहे, हा काळरूपी ब्रह्म सदाशिव हाच आहे. याने या दोघांच्या मध्ये एक तेजोमय लिंग उभं केलं, स्तंभ, आणि खूप लांबलचक हे वर खाली जायला लागले. त्याची लांबी उंची मोजायला युद्ध बंद झालं. मग हा स्वतः आपला पुत्र शिवाचे रूप धारण करून उभा राहिला. मग यांना समजवायला लागला की तुम्ही भगवान नाही आहात, यू आर नॉट गॉड. तुम्ही असं कसं मानलं? जसं की तुम्हाला खूप वेळा दाखवलंय या दासाने. मग हा म्हणतो, पुत्रांनो, ब्रह्मा आणि विष्णूला, की तुम्ही जे द्विकृत दोन डिपार्टमेंट, जसं उत्पत्ती आणि स्थिती तुम्ही माझ्याकडून प्राप्त केले तपस्या करून, अशाच प्रकारे द्विकृत महेश्वर आणि रुद्रला त्यांनी प्राप्त केलं माझ्याकडूनच. तर याचा अर्थ आहे कोणीतरी पाचवा आहे जो श्री शिवपुराणाचं ज्ञान ब्रह्मा आणि विष्णूंना देत आहे. तो यांचा पिता आहे. आणि तो त्या विद्वेश्वर संहितेमध्ये याच चॅप्टरमध्ये सांगतोय की माझं एक ओम अक्षर आहे, नथिंग एल्स. आणि याचं स्मरण करा. याचं स्मरण केल्याने माझं स्मरण होईल. तर याने सिद्ध झालं की शिवपुराणाच्या आत विद्वेश्वर संहितेमध्ये सांगतोय तो काळ आहे आणि तो शिवरूप घेऊन उभा राहिलाय. असे हा खेळ करतो. कोणाला ब्रह्मा रूपात दर्शन देतो, कोणाला विष्णूजींच्या रूपात दर्शन देतो. तो विष्णूजींचा महिमा गायला लागतो की विष्णूजी तुम्हीच भगवान आहात, तुम्ही लपवून ठेवले स्वतःला. या प्रकारे त्यांना भ्रम व्हायला लागतो. आणि कसे याचे कर्म अलौकिक आहेत आता तुम्हाला दाखवतो प्रमाण सद्ग्रंथांमध्ये. एकदा देवतांचं आणि असुरांचं, राक्षसांचं युद्ध झालं आणि राक्षस विजयी झाले. देवता पळून गेले मैदान सोडून. देवतांनी कुठेतरी जाऊन एकत्र येऊन भगवान विष्णूची आराधना केली. आणि हे विष्णू रूप धारण करून हा ब्रह्मा विष्णू महेशजींचा पिता, ज्याने गीता सांगितली, हा तिथे प्रकट झाला. आणि हा म्हणाला की जे तुम्ही तुमच्या मनातली गोष्ट मी ओळखली आहे, आता तुम्ही जा. जो शशातचा पुरंजय नावाचा मुलगा आहे त्याला युद्धासाठी उभा करा, राक्षसांच्या समोरासमोर उभा करा, त्याला तयार करा. मी त्याच्या शरीरामध्ये प्रवेश करेन आणि राक्षसांना मारून टाकेन. आता दाखवतो तुम्हाला. हे पहा, श्री विष्णू पुराण, गीता प्रेस गोरखपूरहून प्रकाशित आहे. हे आहे विष्णू पुराण सचित्र हिंदी अनुवाद सहित. यात संस्कृतही सोबत आहे. अनुवाद मुनीलाल गुप्त, गीता प्रेस गोरखपूरहून प्रकाशित आहे. प्रकाशक आणि मुद्रक गीता प्रेस गोरखपूर, गोविंद भवन कार्यालय, कोलकाताचे संस्थान. हा आहे अध्याय नंबर 2 आणि चतुर्थांश आणि 233 पानावर आहे विष्णू पुराण. आता आपण आपल्याला इथे घेऊन येतो. 233 पानावर इथून वाचूया. पूर्वकालीन त्रेतायुगात एका वेळी अति महाभयंकर देव आणि असुरांचं युद्ध झालं. त्यात महाबलवान असुरगणांकडून देवता पराजित झाल्या. त्यांनी भगवान विष्णूची आराधना केली. तेव्हा आदि अनंत शून्य आशिष जगत प्रतिपालक श्री नारायणाने देवतांना प्रसन्न होऊन सांगितलं, तुमच्या सर्वांची जी मनोकामना आहे ती मी जाणली आहे. तुम्हाला जे पाहिजे ते मला कळलं. त्याच्याविषयीची ही गोष्ट आहे. राजर्षी शशादाचा जो पुरंजय नावाचा मुलगा आहे, त्या क्षत्रिय श्रेष्ठत्वाच्या शरीरामध्ये अंश मात्रांनी म्हणजे काही वेळाकरता स्वतः अवतीर्ण होऊन त्या सर्व दैत्यांचा नाश करेन,
आता तुम्ही लोक पुरंजयला राक्षसांच्या वधासाठी तयार करा. ठीक झालं. आता त्याने काय केलं, पुरंजयाला उभं केलं देवतांना सांगून सवरून. आता राक्षसही समोर असतील. हा काळ जो आहे त्याने पुरंजयामध्ये प्रवेश केला, कारण की हा 1000 बाहूंचा 1000 कलांचा मालक आहे. ब्रह्मा विष्णू महेश हे 4 16 कलांचे मालक आहेत. तर यात शक्ती जास्त आहे. यामुळे त्याने सर्व राक्षसांना मारून टाकलं. तर आता दुसरं उदाहरण देतो आपल्याला. एका वेळी गंधर्वांचे आणि नागवंशी म्हणजे नाग गोत्रांच्या व्यक्तींचं आपापसात युद्ध झालं. गंधर्वांनी नागांना पराजित केलं आणि त्यांचं सर्व धन लुटून नेलं. तेव्हा नागवंशी यांनी नागगोत्राच्या व्यक्तींनी एकत्र येऊन भगवान विष्णूची आराधना केली. मग हा काळ विष्णू रूपामध्ये प्रकट झाला. त्याने सांगितलं की तुम्ही जा आणि असं पुरुकुत्स तयार करा, पुरुकुत्सला त्याला तयार करा. त्याच्या शरीरामध्ये प्रवेश करून मी गंधर्वांचा नाश करेन. आता पहा प्रमाण. हा आहे अध्याय नंबर 3 आणि श्लोक नंबर 200 विष्णू पुराण आहे. हा आहे अध्याय नंबर 3 आणि चतुर्थांश श्री विष्णू पुराण पान नंबर 242 वर, इथे थोडं खाली. हा तिसरा अध्याय. पूर्वीच्या काळी रसातळात मोनेय नावाचे 6 करोड गंधर्व राहत होते. त्यांनी सर्व नागकुळाचे प्रधान रत्न आणि अधिकार काढून घेतले होते. गंधर्वांच्या पराक्रमाने अपमानित होऊन त्या नागेश्वर यांच्याद्वारा स्तुती करून घेतल्यानंतर त्यांच्या ऐकण्याने ज्यांची विकसित कमळासारखे डोळे उघडलेले आहेत, झोपेच्या शेवटी जागृत झालेले जलशाही भगवान सर्व देवेश्वरांना प्रणाम करून त्यांना नागगुणाने सांगितले, भगवान, या गंधर्वांमुळे उत्पन्न झालेले आमचे भय कशा प्रकारे शांत होईल. तेव्हा आदि अनंत रहित भगवान पुरुषोत्तमाने सांगितलं, युवनाश्वचा पुत्र मांधाताचा जो हा पुरुकुत्स नावाचा मुलगा आहे, त्याच्यामध्ये प्रवेश करून मी, स्पष्ट झालं, प्रवेश करून मी त्या संपूर्ण दुष्ट गंधर्वांचा नाश करून टाकेन. झालं स्पष्ट. आता यांचे कर्म अलौकिक असे आहेत. हा सांगतो माझे कर्म दिव्य आहेत. याच प्रकाराने याने श्रीकृष्णामध्ये प्रवेश करून गीतेचं ज्ञान, वेदात असलेलं अधिक आणि युद्धात असलेली आपली अटकळ हे श्रीमद भगवद्गीता नावाचे 18 अध्याय याने सांगितले. आणि शेवटी घाबरवून धमकावून विराट रूप धारण करून भयंकर रूप दाखवल्यावर, ज्याला पाहिल्यावर अर्जुन कापायला लागला, अर्जुनासारखा योद्धा, आणि शेवटी घाबरून हो म्हटलं अर्जुनाने, की त्याने विचार केला की याचा उद्देश युद्ध करण्याचा आहे, आणि जर मी नाही म्हटलं आणि याने परत विराट रूप धारण केलं तर मला हार्ट अटॅक येईल. म्हणून याने यात आपलं भलं समजलं की मरायचं तर आहेच मला, युद्ध केलं तर तिथेही मारला जाऊ शकतो, आणि जर याने परत विराट रूप दाखवलं तरीही मारला जाऊ शकतो मी. आणि भगवानाच्या उद्देशाशी तो परिचित झाला होता की याला युद्ध हवंय. तर याने सांगितलं की मला सर्व समजलंय, आपल्याला जे म्हणायचं आहे ते, मी युद्ध करेन. श्रीकृष्ण युद्ध करवेल. पहिल्यांदा तो तर नको म्हणत होता की नाही तुम्ही युद्ध करू नका, नाश होईल. आणि मग हे काय म्हणतात आमचे धर्मगुरू, की अर्जुन क्षत्रिय धर्माचं पालन करत नव्हता म्हणून भगवानांनी त्याला प्रेरित केलं. अरे श्रीकृष्ण स्वतः क्षत्रिय होता, आणि काल यवनांनी जेव्हा हल्ला केला मथुरेवर, स्वतः भगवान युद्ध सोडून पळून गेले होते. याच कारणाने त्यांना रणछोड भगवान म्हणत होते. त्यातही त्याने, तर त्यावेळी त्यांनी आपल्या क्षत्रिय धर्माचं पालन, त्याग केलं होतं, ज्या कारणाने अनर्थ टळेल, नाश होणार नाही. तर काय ती व्यक्ती मग क्षत्रिय धर्माचं पालन करण्यासाठी नाश करण्याचा सल्ला देऊ शकते? तर पुण्यात्म्यांनो, आपल्याला या सद्ग्रंथांशी स्वतः परिचित व्हायचं आहे. ठीक आहे, यांनी जेवढं ज्ञान दिलं ते त्यांच्या स्तराचं, ते त्यांच्या जवळच राहील. आता आपण सद्ग्रंथांच्या अनुसार साधना करूयात आणि ज्ञान ग्रहण करूयात. आता आपल्याला दाखवतो
की श्रीकृष्णजींना तर माहिती नाही की मी काय बोललो होतो गीताजीमध्ये. आता दाखवतो. आता पुण्यात्म्यांनो, महाभारताचं युद्ध झालं, कौरवांचा नाश झाला, पांडव राजगादीवर विराजमान झाले. त्यावेळी श्रीकृष्णाच्या आतून काळ निघून गेला. ओन्ली श्रीकृष्ण विद्यमान होता, प्रेझेंट होता. एक दिवस श्रीकृष्णाने सांगितलं की आता मी परत जातो द्वारकेला आणि तुम्ही तुमचं राज्य करा. अर्जुनने सांगितलं की भगवान तुम्ही आम्हाला काही सत्संग अध्यात्म ज्ञान सांगून जा, कारण की तुम्ही आमचे गुरु आहात. एक सत्संग करून जा. जेव्हा श्रोतागण समोर बसले होते, अर्जुन आणि श्रीकृष्ण तिथे फिरत होते, सत्संगाच्या वेळेची वाट पाहत होते, श्रद्धाळू लोक येत होते. तेव्हा श्रीकृष्णजींना अर्जुन म्हणाला, भगवान कृपया मला तेच ज्ञान ऐकवा जे आपण युद्धादरम्यान मला ऐकवलं होतं, म्हणजे ते गीताजीचं ज्ञान मला ऐकवा. आता मी विसरून गेलो आहे, बुद्धीच्या दोषाने मला लक्षात नाही राहिलं. श्रीकृष्णजी म्हणतात, तू खूप मोठा श्रद्धाहीन आहेस अर्जुन, तू खूप बुद्धिहीन आहेस, तू त्या ज्ञानाला लक्षात का नाही ठेवलंस? आता अर्जुनाला तर रागवत आहेस की तू ते लक्षात का नाही ठेवलं, आणि स्वतः म्हणतात की मी तुला जसंच्या तसं नाही सांगू शकत, कारण की त्यावेळी मी योगयुक्त होऊन हे ज्ञान सांगितलं होतं. भल्या माणसांनो, की युद्धासारख्या भयंकर वेळी फक्त योगयुक्त होता येत असेल तर या शांततेच्या वेळी काय हरकत आहे योगयुक्त होण्यासाठी? आता होऊन जा, 2 मिनिटं लागतील. ज्ञान असेल तर तो बोलला असेल, पण बोललाच नव्हता. हा श्रीकृष्णामध्ये प्रवेश करून काळ बोलला. जसं आपण पाहत आहात, एक प्रेत आत्मा दुसऱ्याच्या शरीरात प्रवेश करत असतो आणि ते प्रेत बोलत राहतं, खूप काही बोलून जातात. त्याच्या जाण्यानंतर त्या शरीरातली आत्मा आपली सचेत होते. मग त्यांना कोणी दुसरेच सांगतात, तू असं बोलत होतास, तसं बोलत होतास, असं बोला. त्याला काही माहित नाही की तो काय बोलला होता, ते दुसरेच सांगतात. तो म्हणतो की एक दिवस मी असंच बोलत होतो. तर असं श्रीकृष्णामध्ये प्रवेश करून त्याच्या आत्म्याला दबाव करून काळ बोलून गेला साऱ्या कामात. आणि त्याच्या बाहेर पडल्यानंतर ओरिजिनल कृष्ण काय बोलतो आता दाखवतो मी तुम्हाला. बघा, हे संक्षिप्त महाभारत द्वितीय खंड. हा द्वितीय खंड गीता प्रेस गोरखपूरहून प्रकाशित आहे. संपादक तथा संशोधक जयदयाल गोयंदका, ज्यांनी श्रीमद भगवद्गीतेचा अनुवाद केला आहे. गीता प्रेस गोरखपूर पण प्रकाशित आहे, गीता प्रेस गोरखपूरहून. याच्या 667 पानावर हे पहा, आपल्याला घेऊन चालतो. हे पहा, पान नंबर 667, 667, आणि हे आहे संक्षिप्त महाभारत. संक्षिप्त महाभारत. आता इथे आलो आपण. जन्मेजयने विचारलं, ब्रह्मन, शत्रूंचा नाश झाल्यावर जेव्हा महात्मा श्रीकृष्ण आणि अर्जुन सभेमध्ये बसून वार्तालाप करत होते, त्यावेळी त्यांच्यात काय बातचीत झाली? त्यावेळी वैशंपायनजी म्हणाले की राजन, श्रीकृष्णाबरोबर अर्जुनाने जेव्हा आपल्या राज्यावर पूर्ण अधिकार प्राप्त केला, हे दिव्य सभा भवनामध्ये आनंदाने राहू लागले. एक दिवस स्वजनांनी घेरलेले ते 2 मित्र स्वेच्छेने फिरत फिरत सभा मंडपाच्या अशा भागात पोहोचले जो स्वर्गासारखा सुंदर होता. पांडुनंदन अर्जुन श्रीकृष्णाच्या बरोबर राहून खूप प्रसन्न होते. त्यांनी एकदा त्या रमणीय सभेला बघून भगवानाला विचारलं की देवकीनंदन, जेव्हा युद्धाची वेळ आली होती त्यावेळी मला तुमच्या महात्म्याचं, आता इथे चर्चा चालली आहे त्यांची, महात्म्याचं ज्ञान आणि ईश्वरीय स्वरूपाचं दर्शन झालं होतं की परंतु हे केशवा, तुम्ही प्रेमाने आधीही मला जे ज्ञान उपदेश केला होता त्यावेळी बुद्धी दोषामुळे विसरून गेलो आहे. त्या विषयांना म्हणजे गीतेच्या ज्ञानाला ऐकावं यासाठी माझ्या मनात उत्कंठा निर्माण होते. इकडे तर तुम्ही लवकरच द्वारकेला जाणार आहात, तरी पुन्हा ते विषय सगळे मला ऐकवा. वैशंपायनजी म्हणतात, अर्जुनाने असं म्हटल्यानंतर
वक्त्यांमध्ये श्रेष्ठ महातेजस्वी भगवान श्रीकृष्णाने त्यांना मिठी मारून आलिंगन देऊन या प्रकारे उत्तर दिलं. श्रीकृष्ण म्हणाले, अर्जुन, ज्यावेळी मी तुला अतिशय गोपनीय विषयात श्रवण घडवलं होतं, आपल्या स्वरूपभूत धर्म सनातन पुरुषोत्तम तत्वाचा परिचय दिला होता आणि नित्य लोकांचंही वर्णन केलं होतं, परंतु तू तुझ्या असमंजसपणामुळे माझ्या उपदेशाला लक्षात नाही ठेवलं. हे जाणून मला खूप वाईट वाटलं. आता त्या गोष्टींना पूर्ण लक्षात ठेवणं शक्य होईल असं वाटत नाही. पांडुनंदन, निश्चितच तू खूप श्रद्धाहीन आहेस. तुझी बुद्धी चांगली नाहीये असं वाटतं. आता माझ्यासाठी या उपदेशाला जसंच्या तसं पुन्हा प्रस्तुत करणं अवघड आहे. त्यावेळी योगयुक्त होऊन मी परमात्म तत्वाचं महत्वाचं वर्णन केलं होतं. पुण्यात्म्यांनो, आता तुमच्या हे लक्षात येईल की हे ज्ञान सांगितलं कोणी? श्रीकृष्णजींचा तर रोल नाहीये गीताजीमध्ये. आता हे स्वतः म्हणतायत की मी आता जसं हा दास तुम्हाला सत्संग ऐकवतोय आणि आपण मला 10 वर्षांनंतर विचारा की या विषयावर तुम्ही 10 वर्ष आधी सांगितलं होतं, कृपया परत ऐकवा. कधी सांगा, मी ऐकवेन, कारण की मी माझ्या पूर्ण शुद्धीत हे तुम्हाला सांगितलं होतं. आणि माझ्या आज कुणी प्रेत बोलत असेल तर मग ही गोष्ट मी सांगेन जे श्रीकृष्ण बोलतायत की तू लक्षात नाही ठेवलंस, तू कसा व्यक्ती आहेस, श्रद्धाहीन आहेस, बुद्धिहीन आहेस. अरे भल्या माणसांनो, हा दास सत्संग करेल आणि पहिल्यांदा जो श्रोता या सत्संगाला ऐकेल 20% लक्षात राहतं त्याला. आणि मग मी त्याला ओरडणार की तू लक्षात का नाही ठेवलंस, तर याने हे सिद्ध आहे की चिडलेली मांजर खांबाला बोचकारतीये. म्हणजे त्याला ज्ञान नाहीये स्वतःला आणि दुसऱ्याला धमकावतोय की तू लक्षात का नाही ठेवलं, तुझ्यावर काय वीज पडली, तुला काय झालं होतं. आता जेव्हा अशा भयंकर युद्धाच्या वेळी माणूस योगयुक्त होऊ शकतो, इतका शांत आहे, सर्व तऱ्हांनी बिलकुल पीस ऑफ माइंड आहे, आरामात योगयुक्त होऊ शकतो. आता सांगण्याचा भाव आहे की पुण्यात्म्यांनो, श्रीकृष्णजींचा तर रोलच नव्हता गीता ज्ञान देण्यामध्ये. आता श्रीमद भगवत गीतेचं ज्ञान दिलं कोणी आहे? हे काळाने दिलंय. गीताजी अध्याय नंबर 11 श्लोक नंबर 32 मध्ये श्रीकृष्ण म्हणतात की अर्जुन, मी काळ आहे आणि बघ तुझ्या पुढे, आणि हे माझं वास्तविक रूप आहे. आणि या रूपाचं म्हणजे मी हे जे तुला माझं रूप दाखवलं आहे त्या रूपाचं ना तर कोणाला पहिल्यांदा दर्शन झालंय, यापुढे कोणाला होईल. हे तुझ्यावर दया करून मी हे विराट रूप दाखवलंय. पुण्यात्म्यांनो, जर श्रीकृष्ण सांगत असता गीता तर हे शब्द नसते बोलले की हे माझे विराट रूप आहे, आधी कोणी पाहिलं नाहीये. कारण की श्रीकृष्णजी तर आपलं विराट रूप कौरवांच्या सभेमध्ये आधीच दाखवून बसले होते. या विराट आणि त्या विराटामध्ये दिवस रात्रीचं अंतर आहे. पुण्यात्म्यांनो, एकतर 60 वॅटचा बल्ब असेल, ट्यूब असेल, आणि एक असेल 1000 वॉटची, तर किती अंतर आहे? ट्यूब दोन्ही आहेत, परंतु ती 1000 वॉटवाली 60 वॉटपेक्षा वेगळी असते. तर या प्रकारे त्या दोघांनीही विराट रूप दाखवली होती, पण त्यात आणि त्यात भिन्नता होती. आणि हे शब्द श्रीकृष्णजी नाही म्हणू शकत की पहिल्यांदा कोणी पाहिलं नाही आणि यापुढे कोणी नाही पाहणार. तर याने सिद्ध होतं की गीता ज्ञानदाता श्रीकृष्ण नाही, त्याच्यामध्ये प्रवेश करून काळ बोलत होता. तो 1000 भुजांचा भगवान आहे, 1000 कलांचा, सहस्त्रबाहू. आता 11व्या अध्यायाच्या 21व्या श्लोकात अर्जुन म्हणतो, हे सहस्त्रबाहू, हे 1000 भुजावाले भगवान, आपल्या त्या चतुर्भुज रूपामध्ये या. कारण की तो श्रीकृष्ण मानत होता त्यांना, आणि श्रीकृष्ण इज विष्णू. विष्णूजी जे आहेत 4 भुजांचे भगवान आहेत. आता या दासाच्या नजरेतून आपल्याला कळेल की श्रीमद भगवत गीतेचं ज्ञान कोणी सांगितलं. आणि दुसरं अन्य प्रमाण हे आहे की कृष्ण अर्जुनाचे मेव्हणे होते. अर्जुनाने लग्न केलं होतं श्रीकृष्णाची बहीण सुभद्रा हिच्याशी. आपल्या मेव्हण्यालाही ओळखू नाही शकला तो. श्रीकृष्ण नव्हता तो. श्रीकृष्णाच्या बाहेर पडून काळ असा पाहत होता, भयंकर रूप दाखवलं, आणि श्रीकृष्ण वेगळे उभे राहिले आणि निस्तेज झाले, झाकले गेले त्या तेजात. तेव्हा अर्जुन विचारतो, हे महानुभाव कोण आहात तुम्ही? मी तुम्हाला नाही ओळखलं.
तर काय ते श्रीकृष्ण होते? अजूनही खूप सारे पुरावे आहेत की श्रीकृष्णजींनी गीतेचं ज्ञान नाही सांगितलं. श्रीकृष्णजींनी पहिल्यांदा कधी काळ नाही म्हटलं स्वतःला, नंतर कधी काळ नाही म्हटलं. श्रीकृष्णजीं जवळ जेवढ्या गायी होत्या, गुराखी गोपाळ होते, गोपिया होत्या, सगळे येऊन प्रेम मिळवत होते, त्यांच्याकडे पाहत होते, निरखून पाहत होते. काय ते काळ असू शकत होते? तर पुण्यात्म्यांनो, श्रीमद भगवत गीतेचं ज्ञान या क्षरपुरुष ब्रह्मनी दिलं, जो ब्रह्मा विष्णू महेश यांचा पिता आहे. यालाच आमचे धर्मगुरू, यालाच परमब्रह्म म्हणतात. या काळाला की हा मूर्तीरहित आहे, या आकारात आला तर सदाशिव बनला. ब्रह्माजी सांगतात, आणि मग याने आपल्या शरीरातून एक स्त्री काढली, आपल्या शरीरातून वेगळी, आपल्या श्रीअंगातून वेगळी होणार नव्हती. ती कोण होती? ती दुर्गा होती. परमेश्वराने काढली होती या काळाच्या पोटातून, जे तुम्हाला सृष्टी रचनेमध्ये खूप वेळा सांगितलं आणि दाखवलं. तर हे श्री शिवपुराण, त्यामध्ये तुम्ही पाहता रुद्र संहितेमध्ये तुम्हाला कालही दाखवलं होतं आणि अजूनही दाखवतो वेळ आल्यावर. तर यात स्पष्ट आहे की श्री दुर्गाजींकडून आणि श्री शिव म्हणजे या काळरूपी भगवानापासून विष्णूजींची उत्पत्ती झाली, या दोन्हींच्या सृष्टीक्रमाने, आणि अशीच ब्रह्माजींची उत्पत्ती झाली. आणि मग विद्वेश्वर संहितेमध्ये आपण पाहिलं 5. मुळात हा बोलणारा वेगळा आहे आणि शिव, ब्रह्मा, विष्णू आणि रुद्र या चौघांना हा उपदेश देतोय. तर हा कालरूपी ब्रह्मदेव आहे, याने गीता ज्ञान सांगितलं आणि याने आपली स्थिती सांगितली की तुझे आणि माझे खूप जन्म होऊन गेलेत अर्जुन, तू नाही जाणत मी जाणतो. आणि म्हणून परम अक्षर ब्रह्म 18व्या अध्यायाच्या 62व्या श्लोकात याने सांगितलं, जर तुला पूर्ण मोक्ष पाहिजे, परम शांती पाहिजे, तर त्या परम अक्षर ब्रह्मला शरण जा. त्याच्या कृपेने तू परम शांतीला आणि सनातन परमधामाला प्राप्त होशील. आणि हा त्याच्यासाठी ऑप्शन सोडला की तू तत्वदर्शी संतांचा शोध घे, ते संत जसे सांगतील तशी तू भक्ती कर, तुझं पूर्ण कल्याण होईल. बोलो सतगुरुदेव. सतगुरुदेव की जय. बंदी छोड़ कबीर परमेश्वर जी की जय. बंदी छोड़ गरीबदास जी महाराज जी की जय. स्वामी रामदेवानंद जी गुरु महाराज जी की जय हो. गरीब नमो नमो सतपुरुष को नमस्कार, गुरु की नहीं, सुर नर मुनि जन साधुआं संतों सर्वस्ती नहीं. सतगुरु साहेब संत सब डंडो तुम प्रणाम, आगे पीछे मद हुए तिनको जा कुर्बान. नराकार निर्विषम काल जाल भयभंजनम, निर्लेपम निज निर्गुणम अकल अनुपवेशुंदनम. सोहम सुरति समाप्तम सकल समाना निर्तलय, उज्ज्वल हिरंबर हरदमम बेपरवा अथाह वार पार नहीं मध्यतम. गरीब जो सुमरे सिद्ध होई, गणनायक गलता ना करो अनुग्रह सोई, पारस पद परवाना. आदि गणेश मनाऊं गणनायक देवन देवा, चरण कमल लो लाऊं आद्यंत करूं सेवा. परम शक्ति संगीतम रिद्धि सिद्धि दाता सोई, अवगत गुण अतीतम सत्य पुरुष निर्मोही. जगदम्बा जगदीशम मंगल रूप मुरारी, तन मन अर्पों शीसम भक्ति मुक्ति भंडारी. सुर नर मुनि जन ध्यावे, ब्रह्मा विष्णु महेशा, शेष सहस मुख गावे पूजे आदि गणेशा. इंद्र कुबेर सरीखा, वरुण धर्म राय ध्यावे, समर्थ जीवन जी का मन इच्छा फल पावे. 33 कोटि अधारा ध्यावे शेष 88,
उतरे बहु जल पारा, कट है यम की फांसी, 33 कोटि अदारा, ढावे से 88, उतरे बहु जल पारा, कट है यम की फांसी। कर जोरू विनती करूं, धरूं चरण पर शीस, गुरु जी राम देवानंद जी महाराज ने दियो नाम बख्शीश। कोटि कोटि सिजदा करूं, कोटि कोटि प्रणाम, चरण कमल में राखियो मैं बंदी जाम गुलाम। कुत्ता हूँ गुरुदेव का, रामपाल दास का नाम, गले प्रेम की जेवड़ी, जाखे चोहा जाऊं। तो करो तो भावड़ू, दूर दूर करो तो जाऊं, जो राखो त्यों ही रहूं, जो देवो सुख। जय इब के सतगुरु मिले, सब दुख आँखों रोए, चरणों ऊपर शीस धरूं, कहूं जो कहनी हो। कबीर साईं मिलेंगे, पूछेंगे कुशलात, आद अंत की सब कहूं, अपने दिल की बात। गुरु जी तुम ना भूलियो, चाहे लाख लोग मिल जाए, हम जैसे तुमको बहुत हैं, तुम जैसे हमको नहीं। तुम्हारे विसारे क्या बने, मैं किसकी शरण में जाऊं। शिव वृंश मुनि नारद, तिनके हृदय न समाऊं। अब गुण किए तो बहुत किए, अब गुण किए तो बहुत किए, करत न मनिहार। बावे बंदा बख्श दियो हो, बावे गर्दन उतार। परमपिता परमात्मा, पूर्ण ब्रह्म, सर्व सृष्टी रचनाहार, कुलप्रमुख कबीर परमेश्वरजी यांच्या असीम कृपेने हे पुण्यात्म्यांनो, आपण हे अमृत ज्ञान ऐकत आहात। त्या परमात्म्याची आपल्यावर अत्यंत कृपा आहे की आपण इथे सत्संग ऐकण्यासाठी उपस्थित आहात। परमात्मा स्वतः येतात सतलोकातून चालत, या काळाच्या वाईट लोकात। प्रत्येक प्राणी भ्रमित केलेला असतो काळाच्या दूतांनी। यथार्थ ज्ञानापासून कित्येक कोस दूर ठेवलं जातं, कारण आपली कर्म बिघडवावीत आणि मनुष्य जीवनाला व्यर्थ करून निघून जावं। तुम्हाला 84 लक्ष योनींच्या घाण्यात टाकलं जातं। पुण्यात्म्यांनो, जोपर्यंत आपल्याला ज्ञान नव्हतं, आपणास सत्संग ऐकायला मिळाला नव्हता, तर आपण आपली ती परंपरागत कर्मे, जे आपले वाडवडील करीत आले होते, तीच अंतिम मानून समर्पित झालो होतो। परंतु आत्म्यामध्ये भगवानाची आसक्ती राहून राहून उचंबळून येत होती की भक्ती भगवानाची करायलाच हवी। मग हा लोकवेद ऐकायला मिळाला होता। त्याच आधारे काही कधी हनुमानजींना पूजत,
काही श्रीकृष्णजींचे गुणगान करत, कधी विष्णूजींची महिमा ऐकत, कधी रामायण महाभारत ऐकून आपली संतुष्टी करून घेत होते. परमात्म्याने येऊन हे ज्ञान दिले की मनुष्य जीवन हे परमात्म्याच्या प्राप्तीसाठीच प्राप्त झालेलं असतं. मनुष्य जन्म मिळूनही जे भक्ती नाही करत ते अशीच कर्मे करतात जी अन्य प्राणी करत आहेत. मूल जन्माला घालणं, त्यांची देखरेख नि त्यांचं सगळं पालनपोषण आणि परत त्यांच्याकडून वंश वाढेल अशी अपेक्षा करत आपण आपलं जीवन नष्ट करत चाललो होतो. कारण की मनुष्य जीवनाचं एक मुख्य कार्य परमात्म्याची भक्ती, आत्मकल्याण हेच मूळ रूपाने आहे आणि याचं आम्हाला ज्ञान नव्हतं. यामुळे आम्ही जे काही घडायचं होतं आपल्या भाग्यात ते आपणच करत आहोत असं आपल्याला वाटत होतं. जसं आपण लहान असताना हे बुजुर्ग बसून आपसात गोष्टी करायचे. एक म्हणायचा, मला 2 मुलं 2 मुली आणि सगळ्यांची लग्न करून दिली, लग्न लावली आणि देवानं दया केली, सगळ्यांना मुलंबाळ झाली आणि मुलं मुली सगळ्यांना देवानं दिलेली आहेत. माझं कर्तव्य पूर्ण झालं. आता देवानं नेलं तरी चालेल, म्हणजे आता त्यानं न्यावं. माझं काम पूर्ण झालं. आता आपण याच गोष्टीला फायनल मानून चाललो होतो की इतकंच काम आहे मनुष्याचं. पण पुण्यात्म्यांनो, परमात्म्याच्या ज्ञान प्रकाशात हे लक्षात आलं की जे काम मनुष्य जीवनात करायला हवं होतं ते तर सुरूही नाही केलं आपण. हे तर जीवन नष्ट केलंच, सफल नाही झालं आपलं. जसं कोणी म्हणतं की मी हे केलं, मी ते केलं, मी हे करणार आहे, ही जीवाची मोठी चूक आहे. जसं विवाहानंतर प्रत्येक प्राण्याची इच्छा असते की आपल्याला पुत्रप्राप्ती हवी. पुण्यात्म्यांनो, तसं तर अध्यात्म मार्गामध्ये पुत्र आणि पुत्रीमध्ये थोडंसंही अंतर आपल्या हृदयामध्ये नसेल जेव्हा ज्ञान प्राप्त झालेलं असेल. तसंही परमात्मा काहीही आपल्या संस्कारात, मुलगा असेल मुलगा ठीक, मुलगी असेल तर मुलगी ठीक, परंतु जे रामनाम घेणारे आहेत ते आमच्यासाठी आमचे पुत्र आहेत, अन्यथा ते काळाचे दूत मानावे. आता परमात्मा काय म्हणतो की समजा कुणी म्हणतोय की मी माझं काम पूर्ण केलं, मी असं केलं, मुलांची लग्न केली, घर केलं आणि असं तसं केलं, ही चूक आहे प्राण्याची. जसं विवाहानंतर प्रत्येक प्राण्याची लोकवेदांच्या आधारे, दंतकथांच्या आधारे इच्छा असते की देवानं पुत्र द्यावा आणि मुलगी होते, जन्म मुलीचा होतो. मग सगळं कुटुंब या आशेवर असतं की भगवान पुढचा तर मुलगा देईल, पण तीही मुलगीच होते. तिसऱ्या वेळेस मुलाची इच्छा केली तरीही मुलगीच होते, चौथीही मुलगी, पाचवीही मुलगीच होते. तर काय आपल्या इच्छेनुसार झालं? काय आपण केलेलं तेच झालं जे भाग्यामध्ये लिहिलेलं होतं. तर पुण्यात्म्यांनो, शहाण्याला संकेतच पुरेसा ठरतो. आता आपण जे करायला हवं होतं ते सत्संगाने ज्ञान मिळालं. ते कोणतं ज्ञान होतं? परमात्म्याने येऊन सांगितलं की जोपर्यंत हा प्राणी सुखी आहे, ह्या खोट्या सुखाला प्राप्त आहे, तोपर्यंत तो समजतो की मी पूर्ण ठीकठाक आहे. कारण की जोपर्यंत प्राण्याची पूर्वजन्मातील पुण्य सर्व संस्कार चालतात, तोपर्यंत त्याने कितीही खोटी कामं केलीत, त्याच्या प्रारब्धातील आधीच्या जन्मात लिहिलेलं पुण्य त्याला मिळतंच मिळतं. त्याला पुत्रही होईल, पुत्रीही होईल आणि ती संतान सुद्धा नेक होऊ शकतील. पण पुढे भक्ती न करण्याने जसं बॅटरी चार्ज असते
आणि ती बॅटरी चार्ज असताना कशी सगळी कामं करते, पंखा चालवते, ट्यूब पण चालते. पण चार्जर लावलेला नसेल तर तिची क्षमता संपून जाईल, ती डाऊन होईल. आणि मग त्यानंतर सगळ्या सुविधा संपून जातील. तर याच प्रकारे पूर्वजन्मातील संस्कारी प्राणी पूर्वीच्या जन्मजन्मांतरांचे शुभसंस्कार केलेले त्यांच्या सोबत आहेत. भले ते काहीही भक्ती ना करोत, पूर्ण दिवस दारू प्यायले, पत्ते कुटले आणि स्वतःला कितीही सफल समजलं, अगदी मंत्री झाले, प्रधानमंत्री झाले, म्हणजे त्यांच्या पूर्वजन्माची बॅटरी चार्ज आहे. आणि ज्यावेळी ती डाऊन होईल त्यावेळी पहा काय काय हाल होतील. तर आता हे आपल्याला आधीच माहीत झाल्यावर आपण आधीच आपला चार्जर लावला, भगवानाची कृपा झाली, आपल्याला चार्जर नीट मिळाला, तर आपल्यावरती आपत्ती येणार नाहीत. नाहीतर मग भगवानाच्या भक्तीची आवश्यकताच नाही. आणि जर कुठली आपत्ती आलीच तर परमात्मा अशी मदत करेल, जग पाहतच राहील. म्हणूनच परमात्म्याच्या शोधात हा प्राणी अनेक युगांपासून आहे. आणि आता ती साधना, तो भगवान आपल्याला मिळाला, जो आपलं संरक्षण करतो, आपल्याला जो वाचवतो आणि मोक्ष देतो. आपल्या प्रारब्धातल्या म्हणजे संस्कारातील दैवाच्या कारणाने होणाऱ्या पापकर्मांमुळे जे कष्ट आहेत त्यांचंही तो निवारण करून देतो. पुण्यात्म्यांनो, परमात्म्याने येऊन आपल्याला ज्ञान दिलं. दुख में सुमरण सब करे, सुख में करे ना कोई, जय सुख में सुमरण करे, तो दुख काहे को होवे. सुख में सुमरण किया नहीं, दुख में करते याद, कह कबीरता दास की, कौन सुने फरियाद. परमात्म्याने येऊन सांगितलं की दुःखात तर सगळेच भगवानाचं स्मरण करतात आणि सुखात मात्र स्मरत नाहीत. सुख में सुमरण किया नहीं और फिर दुख में करते याद, कह कबीरता दास की, फिर कौन सुने फरियाद. तर पुण्यात्म्यांनो, ज्या व्यक्ती आज स्वतःला या खोट्या सुखात सुखी मानतात आणि त्या या आपत्ती येण्याआधीच त्या परमेश्वराच्या चरणी लीन होतात, भक्ती करतात, तर त्यांच्या वाट्याला येणारे कष्ट, कर्माचे कष्ट नाही येणार. आणि जो या खोट्या सुखात रमलाय, पुण्यात्म्यांनो, प्रत्येक प्राण्याचं प्रारब्ध बनवलं जातं. प्रारब्ध म्हणजे आमच्या पुण्य आणि पाप तिथे भगवानाच्या दरबारात संचित आहे, डिपॉझिट आहे बँकमध्ये. तर त्यायोगे आपल्याला मनुष्य जीवन येतं ॲव्हरेज रेशोने. पुण्याच्या हिशोबाने पुण्य काढलं जातं आणि पापाच्या हिशोबात पाप, दोन्हींचं मिश्रण करून आपल्याला एक मनुष्य शरीर मिळतं. ज्यांचं पुण्य जास्त संचित आहे त्यांचा पुण्याचा रेशो जीवनात जास्त असतो, परंतु पापांचा समावेशही नक्कीच होतो. तर जोपर्यंत पुण्य चालतंय तोपर्यंत हा विचार करतो की माझ्यावर काहीही होणार नाही. आणि जेव्हा पापांचा विषय सुरू होतो तेव्हा हा भरकटतो, रडतो, वाईट पद्धतीने डोकं आपटून मग परमात्म्याचं स्मरण करतो. त्यावेळी मग परमात्मा त्याविषयी म्हणतात, अच्छे दिन पाछे गए, गुरु से किया ना हेत, अब पछतावा क्या करे, चिड़िया चुगेगी खेत. मग
परमात्मा दयाळू आहे. म्हणतात, पीछे गई सो जान दे, ले रहती को राख, उल्टी ला चढ़ाइयो, करो अपूठी चाक. आता ते दयाळू काय सांगतात की चांगले दिवस मागे पडले, सद्गुरूंचा शोध घेतला नाही आणि आता पस्तावून काय फायदा, वेळीच आपल्या शेताची राखण केली नाहीस, त्यातल्या पिकाला चिमण्यांनी खाऊन टाकलं. मग परमात्मा म्हणतात कि चेत सके तो चेत ले, आधा आधा पदा उभार. जे काही थोडंफार उरलं आहे ते तरी आता सांभाळ, ते तरी उभं कर. चला आता आपण त्या श्रद्धाळूंचे अनुभव जाणून घेऊयात, ज्यांनी जगद्गुरू तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांकडून दीक्षा प्राप्त केलेली आहे, तसेच त्यांच्याद्वारा सांगितलेल्या भक्ती मार्गावर चालत आहेत. नमस्कार. सतसाहेब सर. आपलं नाव? माझं नाव अलका राम श्रीरामे. आपण कुठून आलात? मी औरंगाबाद जिल्हा महाराष्ट्र इथून आलेले. आपला व्यवसाय काय आहे? मी माध्यमिक शाळेमध्ये शिक्षिका आहे आणि माझं शिक्षण MA BEd झालेले. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा आपण कधी घेतली? मी 2016 मध्ये संत रामपालजी महाराजांच्या शरणात आलेली आहे. संत रामपालजी महाराजांच्या भक्तीत येण्या अगोदर आपण व आपला परिवार कोणती भक्ती साधना करत होतात? संत रामपालजी महाराजांच्या शरणात येण्यापूर्वी आम्ही जी पारंपरिक पूजा अर्चना असते तीच अर्चना करत होतो. जसं मी माझं सांगते की दर सोमवारी शिवलीला अमृत 11वा अध्याय याचं वाचन करायची, तसेच गुरुवारी श्री गजानन महाराजांची पोथी वाचायची, तसेच दर पौर्णिमेला सत्यनारायण पूजा, एवढं मी सगळं करायची. आणि करायची याच्यासाठी की मला ह्या काळामध्ये काही अडचणी होत्या, त्या अडचणीतून माझं निवारण व्हावं ह्या उद्देशाने मी ते सगळं करायची. त्या ज्या दिवशी पूजा केली किंवा उपास पकडला त्या दिवशी थोडं अंशतः मला समाधान वाटायचं, पण ज्या उद्देशाने करायचे तो उद्देश माझा काही पूर्ण झालेला नाही ह्या जे पारंपरिक पूजा अर्चनाने. जसं तुम्ही सांगत आहात की तुम्ही एक शिक्षिका असताना तुम्ही जी महाराष्ट्रामध्ये प्रचलित अशी भक्ती साधना आहे ती पण आपण करतच होतात आणि या अनुषंगाने करत होतात की जे आपल्याला काही दुःख आहे त्या दुःखाचं निवारण झालं पाहिजे, परंतु ती भक्ती साधना करत होतात त्या भक्तीतनं तुम्हाला दुःखाचं निवारण झालं नाही. तर संत रामपालजी महाराजांची भक्ती करावी अशी प्रेरणा तुम्हाला कशी झाली? आता त्याचं कारण असं आहे की मी जेव्हा शिकत असताना 11वीला होते तेव्हा माझी मैत्रीण होती, ती राधास्वामी पंथ याच्यात जोडलेली होती ती आणि तिचा परिवार. तर मी त्यांच्या घरी जाणे न करायची आणि त्यामुळे मला कबीर सागर, अनुराग सागर हे एक कबीर परमेश्वरचं पुस्तक माझ्या वाचण्यात आलं. मला वाचण्याची फार आवड होती त्या काळापासूनच. ते वाचण्यात आलं तर त्या पुस्तकाच्या प्रथम पानावरच देवी देवतांबद्दलची काही माहिती लिहिलेली होती. ती मला वाचून जरा वेगळं वाटलं. अरे, आपण ज्या देवी देवतांना इतकं पूजा अर्चा करतो, आपण त्यांना आदर्श मानतो, त्या देवी देवतांबद्दल असं का बरं लिहिलं असावं? ते थोडं म्हणजे वेगळंच होतं. माझ्या वाचनात ह्यापूर्वी किंवा ऐकण्यात पण कधीच आलेलं नव्हतं की देवी देवतांनी अशा पद्धतीचे कार्य केलेले आहेत जे चुकीचे. आपण इतर कोणी सामान्य माणसांनी केलं तर असं कसं काही पाप करतात असं विचार करतो, पण ते देवी देवतांनी जर असं केलेलं असेल तर आपण का त्यांची पूजा करावी हा विचार माझा त्या काळापासून, म्हणजे जेव्हा मी 11वीला होती तेव्हाच माझ्या मनात हे सगळं आलं. मला थोडं वेगळं वाटलं आणि माझी जरा जी श्रद्धा होती ती तशी तुटतच गेली. पण जसं आई म्हणायची की नाही तू हे कर ते कर, जर सोमवारचा व्रत कर, कसं असतं आपल्याकडे करायला पाहिजे मुलींनी, मग चांगलं नवरा मिळतो किंवा अशा पद्धतीचं ते बोलणं होतं तिचं. मला ते पटतच नव्हतं, तरी पण मी करायची, पण वरून करायची. असं मनापासून माझी कधीच असे उपवास मी मनापासून केलेला नाही. करायला जर लावला मला बळजबरी तर मी काय करायची, चोरून काहीतरी खाऊन घ्यायची, असं होत होतं. तर तेव्हाच माझ्या मनात ते राधास्वामी पंथाशी मी जोडले. मी पण राधास्वामी पंथांचे गुरु केहरसिंगजी महाराज यांच्याकडून नामदीक्षा घेतली. त्यांची भक्ती होती, ज्योत निरंजन, ओंकार, आरंकार, सोहम, सतनाम हा जो मंत्र जाप दिला होता ते मी करायची.
जवळजवळ 15 वर्ष मी ते केलं. आणि जेव्हा माझं लग्न झालं, मी तेव्हा नागपूरला होते. लग्न झाल्यानंतर मी चंद्रपूरला आले आणि चंद्रपूरला आल्यानंतर माझं हे सत्संगशी कॉन्टॅक्ट संपर्क पुन्हा तुटला. असं काहीच माध्यम नव्हतं मला सत्संग ऐकायसाठी, फक्त पुस्तक तेवढे होते. तर जेव्हा मी औरंगाबादला आल्यानंतर माझ्या मनात मला एक हे होतं, समाधान होतं की मी गुरु केलेले आहे. कबीर परमेश्वराजीचं ज्ञान माझ्यात तेव्हापासूनच आलेलं होतं. मला फार आवडायचं, ते खूपच मला अट्रॅक्ट केलेलं होतं त्या ज्ञानाने. मला असं वाटायचं की नाही, मी काहीतरी केलेलं आहे, मी मिळवलेलं आहे. पण जेव्हा बघितलं की माझे मिस्टर ते ह्यांच्याशी अगदी अनभिज्ञ होते, त्यांना देवी देवतांचं एवढं काही वेड नव्हतं, पण असलं काहीच करत नव्हते. मेन म्हणजे त्यांना ड्रिंक्स, ते नशा करायचे, दारू वगैरे घ्यायचे, परत तंबाखू वगैरे घ्यायचे, आणखी काय काय बरेच होतं त्यांना. पण मला ह्या 2 गोष्टी माहीत होत्या की हे त्यांचं होतं. आणि सर, एक सांगायचं म्हटलं तर असं सांगावंसं वाटतं की मी 2014 मध्ये विनाअनुदानित शाळा ही जॉईन केली. त्याआधी मी प्रायव्हेट स्कूलमध्ये जॉब करत होते, आम्ही दोघेही करत होतो, त्यामुळे घर अगदी व्यवस्थित चालायचं. पण जेव्हा मी शाळा जॉईन केली 2014 मध्ये, तेव्हा सुरुवातीला मला 3 वर्ष पेमेंट नव्हता. मी अगदी चांगल्यातून चिखलात रुतल्यासारखं मला फिलिंग यायची की मी असं काय कृत्य केलं. पण जेव्हा मला एक पॉझिटिव्हनेस म्हणजे नेहमी राहायचं की नाही, मी गुरु केलेलं आहे ना, माझं कधीच वाईट होणार नाही. पण घरातलं वातावरण बिघडत चाललं होतं, कारण की अर्निंग सोर्स आमच्याकडे काहीच नव्हता. माझे मिस्टर पण थोडं डिप्रेशनमध्ये येऊ ते घरीच राहिले. 2 वर्ष त्यांनी जॉब केला नाही. 3 वर्ष तर शाळा जॉईन केल्यानंतर मला पेमेंट नव्हताच. मग घरच्या ज्या गोष्टी होत्या, जसं घर भाडं देणं, खाणं पिणं, मुलांचं एज्युकेशन, ह्या गोष्टीत मला कर्ज वगैरे बरंचसं घ्यावं लागलं. आणि डिप्रेशन घरात इतकं वाढलं की आमच्या घरात शांतता भंगत झाली. सारखं लहान लहान गोष्टीवरून वाद व्हायला लागलेत. मी अक्षरशः पूर्ण निराश होऊन गेलेले होते किंवा असं मदतीचा हात मला कुणाचा दिसत नव्हता. जरी मी गुरु केलेला होता राधास्वामी पंथमधला, तरी मला त्याचा काही फायदा इतका व्हावा तसा होत नव्हता. तर अचानक दसऱ्याच्याच दिवशी आम्ही देवीच्या दर्शनाला गेलो आणि तिथे पुस्तक सेवा चालू होती. संत रामपालजी महाराजांची ज्ञानगंगा ह्या पुस्तकांचं हे होतं, पॉम्पलेट होतं. ते माझ्या मुलांच्या हातात पडलं. आम्ही दर्शनाला गेलो होतो त्या मंदिरात, तिथे ते आम्ही घरी आणलं आणि घरी आणल्यानंतर सहज ठेवलं ते. तर दुसऱ्या दिवशी मी वाचलं ते. तर त्या कबीर महाराजीचं सगळं ज्ञान होतं, म्हणजे पॉइंट होते त्या पुस्तकाच्या, त्या पॉम्पलेटवर ज्ञानगंगा ह्या पुस्तकाची माहिती होती. तर मला इतकं असं वाटलं की 15 वर्षापासून मी जे माझा संपर्क तुटलेला होता ना, ते मला मिळालेलं आहे. मला एकदम अंगात असं उत्साह आला माझ्या अंगात की नाही, हे पुस्तक आपण ताबडतोब मागवायचं, कधी मी मागवेल, कधी वाचेल असं होऊन गेलं. मी ते फोनच्या माध्यमाद्वारे मागितलं आणि योगायोग असा की ते पुस्तक माझ्या मिस्टरांच्या हातात पडलं. मी शाळेत गेलेले असताना त्यांना मिळालं ते पुस्तक. ते घरीच होते त्या काळात, काही जॉबला पण जात नव्हते. तर त्यांनी घरी असल्यामुळे दिवसभर अगदी रात्रभर ते पुस्तक वाचून काढलं त्यांनी ते. तर पुस्तकाच्या मागे ना त्या नंबर दिलेला होता. मी त्यांना फोन केला, म्हटलं भाऊ मला ना ह्या आश्रमात जायचंय, कसं पद्धतीने जाताय तुम्ही सांगता का? ते म्हणाले ताई तुम्ही असं करा, तुम्ही एक आमच्याकडे या किंवा मी तुमच्याकडे येतो, तुम्हाला त्याला समजून सांगतो. म्हटलं ठीक आहे. आम्ही त्यांच्याकडे गेलो तेव्हा त्यांनी सांगितलं हे असं असं ज्ञान आहे, आपण जे पारंपरिक भक्ती करतो ना, देवी देवता वगैरे पूजतो, याच्या पलीकडची ही भक्ती आहे आणि त्या भक्तीने आपल्याला काही फायदा होणार नाही, पण ह्या भक्तीने नक्कीच होईल. घरातल्या अडचणी इतक्या होत्या ते बघून म्हटलं ठीक आहे, करूनच घेते. आम्ही नगरला गेलो आणि तिथे आम्ही संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेतली दोघांनी. जसं तुम्ही सांगत आहात की तुम्ही संत रामपालजी महाराजांकडनं पती आणि पत्नी दोघींनी मिळून संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेतली, तर या गुरुदीक्षा घेतल्यानंतर जे आपले क्लेश होते, जे कलह होते, ते मिटलेत का? आणि या भक्ती साधनेतनं आपल्याला काय काय लाभ प्राप्त झालेत? सर, आम्ही 2016 मध्ये जसं संत रामपालजी महाराजीच्या शरणात आलेलो होतो, त्याच्यानंतर माझा एकच उद्देश होता त्या काळामध्ये भक्ती करण्याचा की ह्यांची जी व्यसन आहे ते पूर्णतः मुक्त व्हावं. कारण की घरात जो व्यक्ती व्यसन जर करत नसेल तर आपोआपच त्या घरात चांगलं होणार आहे. आणि व्यसन करत असेल तर अगदी लहानाची गोष्ट मोठी होण्यात काहीच वेळ लागत नाही. माझा मेन उद्देशच तो होता की यांचं जे काही दारू वगैरे, तंबाखू वगैरे ते सुटायला पाहिजे. बाकी असं मोठं मोटिवेशन नव्हतं. आणि त्यासाठी संत रामपालजी महाराजांनी एक आम्हाला अनुभव असा दाखवला की त्या काळात त्यांना पोटात एक गाठ झाली. तर थोडा ताप वगैरे यायला लागला. त्यांनी मनावर नाही घेतलं, होतच राहतं असं, थंडी वगैरे यांनी आलं असेल. पण जेव्हा ती मोठी झाली तर आम्ही औरंगाबाद हेडगेवर हॉस्पिटल आहे तिथे गेलो. त्यांनी ऑपरेशन सांगितलं. ऑपरेशनचा खर्च जवळजवळ 70-75 हजार सांगितलं. त्यावेळेला आम्ही काही देऊ शकत नव्हतोच ते. मी म्हटलं यांना घाबरू नका, आपण घाटीमध्ये जाऊ, औरंगाबादमध्ये जे मोठं हॉस्पिटल आहे तिथे जाऊ. तिथे गेलो, तिथे ट्रीटमेंट घेतली. आणि ट्रीटमेंट घेताना नामदीक्षा तर घेतलेलीच होती. कोणी मी भक्त एक दुसरे जे आहे ह्या भक्तीतले भाऊ, त्यांना म्हटलं असं असं आहे, काय करावं. ते
ते म्हणे तुम्ही एकदा दिल्लीला आश्रमात जाऊन या. तर मी म्हटलं ठीक आहे. आम्ही तिथे गेलो. त्या वेळात माझ्या घरचे आहेत त्यांना अर्धी चपाती पण खाऊ शकत नव्हते. ते इतका ताप वगैरे इतकं आजारी होते ते, आणि तब्येत पण इतकी वीक झाली होती की त्यांचं मला वाटत नव्हतं की जास्त दिवस ते जगू शकतील म्हणून, इतकं झालेलं होतं. तर आम्ही गेलो, तरी हिम्मत करून जवळ 10 दिवस थांबलो तिथे, आणि त्या 10 दिवसामध्ये इतकं चेंजेस झालं की ते अर्धी चपाती खाऊ शकत नव्हते. मला म्हणायचे मी तिथे गेल्यानंतर ना दिवसातून 3-3दा जेवण करायचं म्हणे तिथे. मला फार आवडायचं तिथे जे तिथलं वातावरण होतं आश्रमातलं, ते मला इतकं म्हणजे त्यांनी ते 8-10 दिवसात चेंजेस पूर्णपणा फरकच पडला. तिथनं जेव्हा मी रिटर्न आलो तेव्हा ते कंटिन्यू रेग्युलरपणे जायला लागले कंपनीत वगैरे. आणि आज आमच्या घरची परिस्थिती अशी आहे की आम्ही सोबत एक वेळेला तरी आमच्या सोबत जेवण होते, सगळं दोघं मुलं आणि आम्ही दोघं. घरातली जी वातावरण एकदम शांत झालेले. शेजारचे लोक विचारतात बरं का, आधी तर तुमचे फार भांडणं व्हायचे, आता खूप शांतता आहे. मी त्यांना असं म्हणते, संत रामपालजी महाराज आहे त्यांचा आशीर्वाद आहे, त्याच्यामुळे झालं. तुम्ही सगळं स्वतःच्या डोळ्याने बघितलंय ना काय परिस्थिती होती आणि आता कसं आहे. ते म्हणतात हो. अशा पद्धतीने आम्हाला त्यांचा लाभ झाला. आणखी दुसरा लाभ असं म्हणायचे, जेव्हा मी 2014ला विनाअनुदानित स्कूल जॉईन केलेली होती तेव्हा पगार नव्हताच आणि डिप्रेशनमध्येच जात होतो. जे कोणी लोक ह्या फील्डमध्ये, एज्युकेशन फील्डमध्ये, त्यांना माहिती आहे की ह्या फील्डमध्ये किती राजकारण आहे. फार चुकीचं आहे, फार म्हणजे फार चुकीचं आहे. आल्यानंतर कळतं की आपण चुकीच्या व्यवसायात उतरलो. आज अशी परिस्थिती झाली आहे शिक्षणाची. तर मलाही असं वाटायचं, पण मी गुरुजींना नेहमी म्हणायची, गुरुजी काहीतरी दया करा, मी काही चुकीचं तर केलेलं नाही आहे. आणि नेमकं 2016ला ज्या वर्षी मी नामदान जे घेतलं त्याच वर्षी शाळेला ग्रँट आली, 20% ग्रँट आली आणि आमचा पगार चालू झाला. आज आमची जी मानसिकता होती ती पूर्णपणे क्लिअर झालेली आहे आणि आज सुखी समाधानी आम्ही जीवन जगत आहोत. ताई, जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांनी जी तुम्हाला सद्भक्ती दिली, त्या सद्भक्तीमुळे आपल्याला व आपल्या परिवाराला नाना तऱ्हेचे लाभ प्राप्त झाले. आपल्या शाळेला अनुदान प्राप्त झालं, आपली जी सॅलरी होत नव्हती ती सॅलरी सुरळीत व्हायला लागली. तसेच आपले पती हे घरीच राहत होते, ते परत एकदा नोकरीसाठी जॉईन झाले आणि ते नोकरी करायला लागले आणि आज आपण सर्व कुटुंब सुखी समाधी राहत आहात. तर या अनुषंगाने आपण भक्त समाजाला काय संदेश द्याल? मी भक्त समाजाला प्रार्थना करेल आणि समाजातल्या अशा घटकाला प्रार्थना करेल की जे नैराश्य होऊन गेले, नैराश्यात आलेले, त्यांना असं वाटतं की नाही आता आपलं संपलंच, काहीच नाही, आपल्याला कुठूनच काही मदत मिळू शकत नाही किंवा आपलं काही चांगलंच होऊ शकत नाही. तर अशांना मी प्रार्थना करेल, तुम्ही जर सगळं करून कंटाळले असेल तर फक्त हा एक शेवटचा पर्याय म्हणून ह्या भक्ती करायला काही हरकत नाही. तुम्ही फक्त कुठली गोष्ट करताना आपण ती पारखून घ्यायला पाहिजे आणि नंतर त्याच्यावर विश्वास ठेवायला पाहिजे. तर तुम्ही फक्त 4 महिने ही भक्ती करून बघा आणि 4 महिन्यानंतर तुमच्यात पॉझिटिव्ह तुम्हाला परिणाम दिसले तर तुम्ही ही पूर्णतः आयुष्यभर ही भक्ती करा. परमेश्वर याच्यात इतकी शक्ती आहे की तुमचं आयुष्य जरी कमी लिहिलेलं असेल तर ते वाढवून देऊ शकतं आणि भक्ती करायला लावू शकतं. आज मी माझे एक 12 वर्षाचा मुलगा आहे आणि एक 18 वर्षाचा मुलगा आहे. आज मला असं वाटतं की मी त्यांना सुद्धा ह्या भक्तीत आणलेलं आहे, आमच्यामुळे ते आलेले आहेत. गुरुजींनी त्यांना पण आपल्या आश्रयात घेतलेलं आहे. तर ही संपत्ती, मोखरी संपत्ती त्यांना मिळाली. इन फ्युचर, पुढच्या आयुष्यात ते कधीच कुठल्याच व्यसनाच्या आहारी जाणार नाही, हे मी अगदी लिहून देऊ शकते. जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांकडनं भक्ती साधना घेतल्यानंतर साधकाला बरेचसे लाभ प्राप्त होतात. तर ह्या अनुषंगाने जर कोणा साधकाला संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घ्यावायची असेल तर तो साधक गुरुदीक्षा कशी घेऊ शकेल? सर, सत्संग प्रवचन बऱ्याचशा चॅनलवर चालू असतात आजकाल. त्या चॅनलवर सत्संग चालू असताना काही नंबर्स आहे, फोन नंबर ते फ्लॅश होत राहतात. त्या नंबरद्वारे तुम्हाला घरपोच पुस्तक सेवा पण होऊ शकते आणि तुम्हाला नामदान घ्यायचं असेल तर ते तुम्हाला कुठे नामदान सेंटर आहे, तुमच्या राहत्या घरापासून जवळ कुठे आहे याची माहिती अगदी ताबडतोब तुमच्यापर्यंत पोहोचवू शकते. त्याद्वारे तुम्ही तिथपर्यंत पोहोचू शकता. धन्यवाद. सत्साहेब. आपण ऐकत होता जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांचे मंगल प्रवचन. निःशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951 7030303952. आमची वेबसाईट आहे www.jagadgururampalji.org. सर्व पवित्र धर्मांच्या व पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निःशुल्क मागवण्यासाठी आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड सहित
आणि फोन नंबर लिहून 7030303951 7030303952 नंबरवर SMS करू शकता किंवा आम्हाला 7030303950 नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता.